यावल तालुक्यातील कोढावी येथील लोकनियुक्त सरपंच याला डांभोणी गावात येऊन हवेत गावठी बनावटीच्या पिस्तूलने फायरिंग केल्याप्रकरणी यावल पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती व याची माहिती यावल पोलिसांना मिळताच पोलिसांनी या घटनेची पडताळणी केली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खाली काडतूस हे हस्तगत केले आणि मध्यरात्रीनंतर कोढावीचे लोकनियुक्त सरपंच यांना जळगावहून ताब्यात घेतले आहे व त्यांच्यासह एक अन्य अशा 2 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सरपंच यांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भातील माहिती शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पोलीस निरीक्षकांनी दिली। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। कोढावी तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळुंके यांनी गुरुवारी रात्री डांभोर्णी येथील मुख्य चौकात किनगाव रोड लगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी हातगाडी समोर सार्वजनिक रोडावर गावठी बनावटीच्या पिस्तूलने एक गोळी हवेत फायर केली। हा प्रकार हवेसारखा संपूर्ण परिसरात पसरला आणि याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली। तेव्हा त्यांनी सदर घटनेची पडताळणी करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यदसह पथकाला डांभोणी गावात रवाना केले। तेव्हा पथक घटनास्थळी दाखल झाले व तेथे त्यांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला देखील बोलवले। फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी बारकाईने पंचनामा केल्यानंतर त्यांना खाली काडतूसची पुंगडी त्या ठिकाणी मिळून आली। तेव्हा पोलिसांनी नागरिकांशी विचारपूस केली असता विकास उर्फ गोटू सोळुंके यांनी हवेत फायर केल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी मध्यरात्रीनंतर जळगाव येथून विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळुंके वय 37 याला अटक केली। त्याने 3 महिन्यापूर्वी सदर गावठी बनावटीचे पिस्तूल हे भुसावळ येथील रहिवासी रोशन भीमराव सपकाळे याच्याजवळून खरेदी केल्याचे सांगितले। तेव्हा यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून 2 जणांविरुद्ध आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत कारतूस, एक वापरलेली पुंगडी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। तर गोटू सोळुंके व रोशन सपकाळे 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे। साहेब, आपल्या यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोढावी गावाचे लोकनियुक्त सरपंच यांना आपण एका गुन्ह्यात अटक केली आहे। काय गुन्हा होता आणि काय घटना होती? काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेला आम्ही पोलीस स्टेशनला असताना डांभोर्णी गावातील एका व्यक्तीने आम्हाला माहिती दिली की कोढावी गावचे सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके यांनी भर चौकात येऊन यांच्याकडे असलेल्या एका अग्निशस्त्रातून फायर केलेला आहे आणि ते तिथून निघून गेलेले आहे। तर बातमी ऐकून आम्ही तत्काळ स्टाफसह घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळाच्या आजूबाजूला आम्ही विचारपूस केली पण आम्हाला लागलीच जास्त काही माहिती मिळत नव्हती, म्हणून आम्ही घटनास्थळाची पाहणी केली तर आम्हाला त्या ठिकाणी एक रिकामी पुंगळी मिळून आली। तर आम्ही लागलीच त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन बोलून पंचनामा केला आणि ती पुंगळी जप्त केली। त्यानंतर पुन्हा काही साक्षीदारांना विचारपूस केली तर आम्हाला
असा दुजोरा मिळाला त्यांच्याकडून की घटना घडलेली आहे. नंतर आरोपीचा मी शोध घेतला असता आरोपी कोळनावीमध्ये नव्हता, तो जळगावमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. आम्ही आमचं पथक जळगावला पाठवलं. LCBचे PSI गोरे साहेब आणि त्यांच्या पथकाने आणि आमच्या PSI महाजन यांच्या पथकाने संयुक्त कामगिरी केली आणि आरोपीला रात्री 1 वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतलं. आणि आरोपीला पोलीस स्टेशनला आणल्यावर त्यांनी सांगितलं की त्याचं कोळनावी शिवारात एक परमिट रूम बिअर बार आहे, त्या ठिकाणी डांबुर्णीचे काही मुलं यायचे आणि ते व्हिडिओ शूटिंग करायचे. आणि या आरोपी जो आहे गोटू उर्फ विकास जगन्नाथ सोळुंके राहणार कोळनावी, याला ते त्रास द्यायचे. तर हा जो आरोपी आहे हा सध्या कोळनावी ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच आहे. आणि या मुलांच्या त्रासाला उत्तर देण्यासाठी किंवा त्यांच्यावर एक दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्याच गावात जाऊन भर चौकात त्याने अशा प्रकारे देशी कट्ट्यातून फायर केलेला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या शेतातून हा जो काही देशी कट्टा आहे, जो गोळीबार करण्यासाठी वापरला तो कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याचे गंभीर कलम लावण्यात आलेले आहे. आरोपीला आता थोड्या वेळात आम्ही कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. काम येणार नाही आता असं बोलायला इथून तुम्ही कारवाई दिली होती आम्ही काय तिथे हजर होते आपले पोलीस लोक हजर होते. मोबाईलमध्ये काढा फोटो द्यायचा नाही. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.